ती देण्यात येते. पहिला गोलंदाज असणारे अथर्व. आई गावदेवी स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2024 मध्ये आपण पाहत आहात. या स्पर्धेचा आजचा चौथा आणि अंतिम दिवस आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण दुसऱ्या फेरीसाठी पहिली लढत होते दोन संघामध्ये, शेलार आणि पहारे. तर वेळे संदर्भात पुन्हा एकदा विनंती असेल की जास्त वेळ खर्च करू नका, जास्त वेळ दौडू नका, कारण शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा सामना हा 4 षटकांचा खेळवला जावा अशी क्रिकेट प्रेमींची इच्छा असते, प्रेक्षकांची इच्छा असते. एक चांगला क्रिकेट जेव्हा 4 षटकांचा सामना होतोय तेव्हा चांगलं क्रिकेट पाहावयास मिळते. आता मात्र वेळेच्या अभावी 3 षटकांचे सामने करावे लागलात, कारण बऱ्याच उशिराने जवळजवळ 9:15 खेळायला सुरुवात झाली. अथर्व आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना 10, 15, 16, 17, 18 पावलांचा रनअप राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यश असणारे प्रणय असणारे फलंदाज. यावेळेस गुडलेग स्पॉटवर टाकला चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडासा उचली घेणारा यष्ट्यांच्या वरनं निघून गेला, सरळ यष्टी रक्षकाच्या. फलंदाज बाद होतो यश. पहिला फलंदाज बाद होतो पॉवर शेलारचा 1 या धाव संख्येवर. 1 बाद 1 पहिले षटक चालू आहे. आता मात्र फलंदाज जॉन्टी येतोय, मात्र जॉन्टी नॉन स्ट्रायकरला स्ट्राईकला जॉन्टी असणार आहे. जॉन्टी नाव म्हटलं तर निश्चितच करून साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी रूट्स या नावाने ओळखला जातोय, एक महान क्रिकेटर साऊथ आफ्रिका संघाचा. यावेळेस अथर्व पुन्हा एकदा जॉन्टीसाठी, मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टेचे चकलेत, मात्र दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपला नाही, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची झाली. अथर्व याने चांगल्या प्रकारे चेंडूफेकी केली. आता मात्र गोलंदाज येणार आहे एक मागच्या मॅचचा हिरो हिमांशू. नरेश माऊलीचं सुपुत्र आहे ते, मी त्यांना चांगलं ओळखतोय आणि निश्चितच करून काय पुढचं बोलत नाही मला. हिमांशू राईट आर्म ओव्हर द विकेट. जॉन्टीसाठी अप्रतिम चेंडू होता, फसवा चेंडू होता, गंडवा चेंडू होता आणि चेंडू गंडवून सरळ निघून जातो फलंदाजाला. फसवा चेंडू होता, गंडवा चेंडू होता आणि चेंडू गंडवून सरळ निघून जातो फलंदाजाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लहानपणी मी नेहमीच ग्राउंडवर सकाळच्या सत्रामध्ये नरेशजी आपल्या पुत्राला घेऊन सराव करण्यासाठी असायचे नेहमीच. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय, चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतो, एका पाठोपाठ 1-2 डॉट चेंडू निघालेले आहेत हिमांशू यांच्या. हिमांशू पुन्हा एकदा जॉन्टीसाठी. आतापर्यंत जर बघितलं जॉन्टी 3 चेंडूचा खेळ झालेला आहे जॉन्टीकडनं, मात्र एकच धावेवर फलंदाजी करतोय. शॉट टाकलेला, पुन्हा एकदा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसतोय, पुन्हा एकदा चेंडू डॉट होतोय, एका पाठोपाठ 3 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश येते गोलंदाज हिमांशू याला. क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जर चेंडू असेल तर तो चेंडू डॉटचाच आहे, कारण या चेंडूवर कुठल्याही प्रकारे कुठलेही चित्र घडत नाहीत.
धाव संख्या येत नाहीत, विकेट पडत नाहीत आणि हा चेंडू खूप खूप महत्त्वाचा असतो मर्यादित षटकामध्ये. हिमांशू पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा डॉट चेंडू होतो. एका पाठोपाठ एक 4 चेंडू डॉट झालेले आहेत आणि कमालीची गोलंदाजी करतो हिमांशू आपल्या पहारे संघासाठी. फलंदाजाला कुठल्याही प्रकारे चान्स देत नाहीत फटके मारण्याचे आणि फलंदाज नुसता बघत राहिलाय चेंडूकडे. आता मात्र फलंदाजाला काहीसा कानमंत्र दिलेला आहे यश याने, प्रणय याने. हिमांशू पुन्हा एकदा, आता यावेळेला चेंडू मात्र हव्यात उंचावण्याला दुसरा शेवटचा चेंडू असणार आहे हिमांशूकडनं फेकण्यासाठी. दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत जर बघितला 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडूवर कुठल्याही पद्धतीने त्याने धाव दिलेली नाही, कुठल्याही प्रकारे धाव आलेली नाही. एक विकेट मात्र प्राप्त केली आहे. विकेट मिडन टाकण्यासाठी एक चेंडू हिमांशूला डॉट टाकावा लागणार आहे, कारण या टुर्नामेंटमध्ये विकेट मिडन एक षटक एका गोलंदाजाने टाकलेलं आहे आणि त्याच्या पंक्तीत जाऊन हिमांशूला बसायचा असेल तर शेवटचा चेंडू त्याला डॉट काढावा लागणार आहे. आता मात्र डावखुरा फलंदाज येतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच बदल केला जातोय. हिमांशू पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज आणि यावेळेस चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय. वाईटची खून करतायत पंच. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय पॉवर शेलार बी संघाचा 2-3. आता मात्र जी मिडन षटक टाकण्याची संधी होती हिमांशूला, ती मात्र त्याने आता दवडलेली आहे, कारण वाईटच्या रूपात एक धाव मिळते प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस चांगला चेंडू आहे, मात्र यष्टीरक्षकाला चेंडू आणण्यामध्ये यश आलेलं नाही. दरम्यान चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पंच वाईटची खून करतायत. 5 धावांची बोनस रूपात पॉवर शेलारच्या संघामध्ये जमा होत आहेत. 5 धावा. 5 धावण्याची संघाची धावसंख्या वाढली जाते 8 या आकड्यावर. 2-8. काहीस नाराज होताना दिसत आहेत हिमांशू, कारण यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने चेंडू व्यवस्थित जर अडवला असता तर 4 धावा निश्चितच करून वाचल्या असत्या. मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये 4 धावा जमा होताना आपण पाहतोय. बायच्या रूपात 1 धाव मिळते, वाईटच्या रूपात. अशा प्रकारे धावसंख्या पॉवर शेलारची वाढली जाते 2-8. हिमांशू पुन्हा एकदा चेंडू, मात्र यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला होता थर्डमॅन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. 4 धावण्याची संघाची धावसंख्या वाढली जाते पॉवर शेलारची 2-12 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र थोडीशी समाधानकारक स्थिती झालेली आहे पॉवर शेलारची, कारण शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये जर आणखी 8-9 धावा त्यांनी जर काढल्या तर एक चांगली स्थिती बनेल त्यांची. नशिबाने मात्र दुसऱ्या षटकामध्ये 7 भरपूर दिले पॉवर शेलारला. शेवटचं षटक घेऊन येतो RCC पहारे संघाकडनं गोलंदाज असणार आहे करण. फलंदाजी करण्यासाठी जॉन्टी असणार आहे फलंदाज.
चेंडूफेकीसाठी सज्ज होतोय करण आणि फलंदाजी करण्यासाठी प्रणय सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाच्या मायना करतोय, पाहणी करतोय प्रणय आणि लगेचच तयार होतोय फलंदाजी करण्यासाठी करण समोर. करण तयार, प्रणय सुद्धा तयार. थोडासा लो फुल टॉस टाकला चेंडू आणि लेग बिफोरची अपील करण्यात आली. पंचांनी अपील उचलून धरली. फलंदाज बाद होतो प्रणय. तिसरा फलंदाज बाद होतो 12 या धावसंख्येवर पॉवर शेलर संघाचा. चांगला चेंडू होता. मिडल एस्टन समोर टाकलेला चेंडू अचूक पंचांनी हेरला आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय प्रणय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय जय. आरसीसी पारे आणि पॉवर शेलार दोन संघामध्ये ही लढत होते. महत्वपूर्ण लढत आहे दोन संघामध्ये. करण पुन्हा एकदा जयसाठी. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टांच्या मागे सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. एका पाठोपाठ एक दोन मोहरे टिपले जातात शेलार बी संघाचे. गोलंदाज करण यांच्याकडनं. धावसंख्या मात्र स्थिर आहे 12. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. यावेळेस मी दोन संघांना आमंत्रित करतोय. जय हनुमान भरे आई गावदेवी साखरोली आणि भरे दोन संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. लगेचच चालू सामन्यातली पहिली बारी संपल्यानंतर आई गावदेवी साखरोली आणि जय हनुमान भरे या दोन संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच नाणे बॉक्समध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्याम किरकिरे आणि राजाराम डांबरे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि राम पाटील. यावेळेस किरण पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू चाकला. छान चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. मिड ऑफच्या क्षेत्राच्या चेंडू मिड ऑनच्या क्षेत्राच्या चेंडू अडवला जातो आणि अशा प्रकारे फलंदाज धावबाद होतोय. संजय दलवी यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. भरे संघाच्या संघनायकांना तसेच साखरोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे.
धन्यवाद. मी रामचंद्र पाटीलजींना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आईगाव देवी स्पोर्ट साक्रोलीच्या विरोधात जय हनुमान भरे असा आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्यास भेटीत येत आहे. आपल्यासोबत रामचंद्रजी पाटील हे जोडले जात आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस. तर नाण्याची पहिली बाजू आईगाव देवी चषक, तर नाण्याची दुसरी बाजू योग क्रिएशन. जय हनुमान भरे टीमच्या माध्यमातून केला जातो. आईगाव टॉस जिंकलाय का निर्णय असेल? बॅटिंग नाही सॉरी क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवड केली आहे. मागील मॅच चांगल्या पद्धतीने राहिली. भरे संघाने चांगला विजय संपादन केला. बॅटिंग करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांना जाण्याचा प्रयत्न असेल? 20-25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि असे कोणते गोलंदाज आहेत की कुठेतरी फलंदाजांना रोखलं जाईल? तुषार आहे, रोहित आहे, प्रतीक आहे. धन्यवाद. अभि पाटील, मागील मॅच खूप चांगली राहिली. दोन्ही डिपार्टमेंट चांगलं प्रदर्शन राहिलं. ह्या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करायचे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 रन मारण्याचा पूर्ण प्रयत्न राहील आमच्या टीमचा. आणि मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिले असेल रोहन भोईरकडून अर्धशतकाची खेळी आली होती. ह्या मॅचमध्ये त्याच्याकडून अपेक्षा असतील? नक्की त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा राहतात माझ्या, आणि तो त्याचा 100% देतोच हमेशा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण शोरली नाही सांगू शकत. तो त्याची गेम खेळेल आणि त्याच्या गेमनुसार तो आपल्याला रन देऊ शकतो. चांगली बाईट्स अभि पाटीलच्या माध्यमातून राहिली. आईगाव देवी साक्रोली बॅटिंग करत असताना आपण RCC पारे टीमला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. क्षेत्राची सजावट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय आज स्पर्धेचा अंतिम दिवस, 4थ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय. पाबर शेलार बीच्या विरोधात RCC पहारे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगमध्ये धाबा बनवल्यात धावफलकावर 14. जरूर फलकावर धाबा कमी दिसत आहेत. आज वातावरण पाहिलं तर एक दमट आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजांना पूरक अशी खेळपट्टी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज साईनाथ. सलामीचे बॅटर्स रितेश आणि आकाश. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला तर रितेश पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आकाश. 15 धावांचं टार्गेट. आज वातावरण पाहिलं तर दमट, छान अशी हवा, गार हवा आपल्याला पाहायला मिळते आज मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर क्लायमेट चेंज होताना आणि त्याच पद्धतीने पाहिलं तर मैदानात सुद्धा खेळपट्टीचा क्लायमेट आपल्याला बदलताना पाहायला मिळतोय. चौदा धावा झालेले आहेत, 15 करायचे आहेत. धावसंख्या 13 आहे, 14 करायचे. चौदा धावांचं टार्गेट समोर असताना 13 धावा बनवल्यात पावर शेलार बी टीमने. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर बॅटरच्या माध्यमातून राहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. चांगली लाईन लेंथ साईनाथ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. RCC पारे 14 धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू निर्धाव राहिलाय. कुठली धाव आतापर्यंत जोडली गेली नाहीत फलकावर. RCC पारे टीमला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. गोलंदाज साईनाथ पुण्याच्या गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू पाहिले तर निर्धाव पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज साईनाथ मैदानाच्या आतमध्ये पावर शेलार बीच्या माध्यमातून करत असताना. आपली मात्र पावर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. वेळ प्रसंगी धावून जातो दादा यो
तर आपण पाहतोय निलेश दादा गुरव साहेबांचं शुभ आगमन. भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष माजी सरपंच कव्वाड यांचं शुभ आगमन व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतंय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सँडी दादा यांचं सुद्धा शुभ आगमन आपण व्यासपीठावर पाहायला मिळतंय. वेलकम वेलकम निलेश दादा गुरव यांचं शुभ आगमन. त्यांच्यासोबत आपण पाहतोय प्रशांतजी डोंगरे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं व्यासपीठावर. हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. निलेश दादा गुरव भाजपा प्रशांतजी डोंगरे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर धावसंख्या आपण पाहतोय तर पंचांनी पडताल जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती. आमचे मुरलीधर जाधव सर ही पडताळ जाते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत अचूक पद्धतीने पोहोचवला जाईल. तर आपण पाहतोय व्यासपीठावर अनेक मान्यवर त्यांची उपस्थिती दाखवत असताना निलेश दादा गुरव भिवंडी ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष, त्यांच्या सोबतीनं सँडीबाई, प्रशांतजी डोंगरे साहेब उपसरपंच यांचं शुभ आगमन. आपण पण बॉलचा मुभा असेल बॅटरला फ्रीडचा फायदा कशा पद्धतीने उठवला जाईल. ज्या पद्धतीने पाहिलं तर 2 धावा फलकावर आत्तापर्यंत जोडता आल्यात. गोलंदाज तयार. साईनाचा पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. फ्रीड अंकावर जाऊन पोहोचलाय. अक्काच्या बॅटमधून येणारी पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा फलकावर आहेत. 14 धावांचं पाठलाग करत असताना RCC पहारे आपण पाहतोय पॉवर शेलार बीच्या विरोधात. गोलंदाज तयार. सायनाचा पुढील चेंडू यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जोडली गेली 1च्या बढतीनं 4. 14 धावांचं सोपं आणि साधं समीकरण इनिंगच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालं होतं. आतापर्यंत 4 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय. यावेळेस विकेटच्या मागे चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये एक सिंगल इथं मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय 5 या अंकावर. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेवी चषक 2024 आपण अनुभवत आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. फायनल डे मध्ये आपण आहोत. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला 1 धावेकरिता. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये पॉवर शेलर आणि एकेरी दुहेरीमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर आत्तापर्यंत सिंगल धावा फलकावर जोडण्यात यश आलंय RCC पहारे टीमला. यावेळेस कोलबॅटाप्याचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केलायचा होता. निधाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ होतो समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 6 बिनबाद 6. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं सिंगलने धावा बनवल्या गेल्यात. जमेची बाजू ठरली. कुठली विकेट मात्र या षटकामध्ये गमावली नाही आहे. बॅटिंग करत असताना RCC पहारे टीम आपण पाहतोय 14 धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना पॉवर शेलार बीच्या विरोधात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेले संदर्भात सहकार्य करा.
ज्या पद्धतीने पाहिलं तर आज स्पर्धेचा अंतिम दिवस. तर आपण जाणार आहोत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय श्री निलेशदादा गुरव साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. मी दिनेशजी डांबरेजींना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते निलेशदादा गुरव साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. युवा मोर्चा अध्यक्ष भिवंडी ग्रामीण यांचा शुभ सन्मान आपण इथं करणार आहोत व्यासपीठावर. मी दिनेशजी डांबरेजींना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. निश्चित करून निलेशजी गुरव साहेबांचा यथोचित सत्कार आणि सन्मान होतो या क्रीडा नगरीमध्ये. भारतीय जनता पार्टीचे भिवंडी ग्रामीणचे प्रमुख निलेशजी गुरव जी साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान होतो. सन्मानाचा मेनू असणाऱ्या एक उबदार मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातो. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. निलेश दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सँडीबाई यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी राजारामजी डांबरेजींना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी सँडीबाई यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. व्यासपीठावर शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सँडीबाई यांचा शुभ सन्मान. संदेशदादा गुरव उर्फ सँडीबाई, मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय प्रशांतजी डोंगरे साहेबांचा शुभ सन्मान इथे करण्याकरिता मी उपसरपंच आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अमोलजी पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी डोंगरे साहेब उपसरपंच यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. प्रशांतजी डोंगरे साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. पुढील एकदा मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे धावपळकाचा धाबा आहेत 10, आता मात्र 4 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज विवेक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या बढतीनं धावफलक 11 अंकावर जाऊन पोहोचलाय. एक चूक मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते. हे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पाहावं लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर झेल सुटला, झेल घेतला असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विवेक पुणे एकदा. यावेळी चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं चेंडू सरळ निघून चालला डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय विजयाचा चौकार. आरसीसी पारे होतोय विजयी. अभिनंदन आरसीसी पारे. हार्ड लक टू पावर शेलार बी. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपला खूप खूप आभार. तर आपण पाहतो आपल्यापासून रजा घेत असताना निलेशदादा गुरव भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष.
तर आपण पाहू शकता आपले मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना या स्पर्धेकरिता भेट दिली त्यासाठी आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार.